जालन्यातून एक अतिशय हृदयद्रावक आणि धक्कादायक बातमी समोर येते। खेळ आणि मनोरंजनासाठी लावण्यात येणाऱ्या हेलेच्या टकरीवरून 2 गटात जुंपले आणि वादाचा शेवट एका तरुणाच्या मृत्यूने झालाय। विशेष म्हणजे ज्या तरुणाचा या हाणामारीत मृत्यू झाला त्याचा अवघा 15 दिवसापूर्वीच लग्न झालं होतं। या घटनेमुळे संपूर्ण जालना शहरासह परिसरात सध्या मोठी खळबळ उडाली आहे। जालना शहरातील मोतीबाग परिसरात काल 22 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास ही घटना घडली। 2 गटांमध्ये हेल्यांच्या टकरी लावण्यावरून किरकोळ स्वरूपाचा वाद सुरू झाला। मात्र काही वेळातच या वादाला हिंसक वळण लागले। बघता बघता दोन्ही गट आमनासामने आलेत आणि त्यांच्यात जोरदार हाणामारी सुरू झाली। या हाणामारीत एका गटातील 3 जण गंभीर जखमी झालेत, तर यामध्ये 28 वर्षीय रवी अशोक लाड याची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती। प्राथमिक माहितीनुसार रवी यांच्या पोटात धारदार शस्त्राने वार करण्यात आलं होतं, तसेच त्यांच्या डोक्यावरही जबर मार लागला होता। त्यांना तातडीने जालन्यातील जिल्हा रुग्णालयातून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले। डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यान रात्री 9 वाजेच्या सुमारास रवी लाड यांचा मृत्यू झाला। या घटनेत प्रेम लाड याचंही वय वर्ष 20 हे दोघे तरुण देखील जखमी झालेत। त्यांच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अवघ्या 15 दिवसापूर्वीच रवी यांचं लग्न झालं होतं, त्यामुळे लाड परिवारावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळलाय। पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून आरोपींचा शोध सुरू केलाय। किरकोळ वादातून एक तरुण जीवांचा बळी गेल्यामुळे शहरात सध्या तणावाचं वातावरण असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत। या घटनेने मनोरंजनाच्या नावाखाली होणाऱ्या अशा जीवघेण्या स्पर्धेच्या स्वरूपावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। माझं नाव प्रेम अशोकराव लाड। असं झालं की आम्ही तिथं हेलेच्या टकरात होतो, तर त्याच्यानंतर त्यांची बोलाबोली किरकिर झाली, मग शिवीगाळ झाली। तिथून आल्यानंतर त्यांना कॉल केला, त्यांना आम्हाला तिकडे बोलवून घेतलं। तिथं ते सर्व तयारीत होते, त्यांच्याकडे धारधारी शस्त्र होते, ते 5-6 जण होते आणि आम्ही तिथं गेलो आणि ते माझ्या भावाला बोलले की हा तुझं काय म्हणणं आहे। मग त्यांना लगेच मारणं चालू केलं। पहिला शस्त्र मला मारलं, मग लगेच माझ्या भावावर 4-5 जण शस्त्र घेऊन भिडले, मग लगेच त्यांना त्याला मारणं चालू केलं आणि मला पण शस्त्र मारले। कुठल्या ठिकाणी घटना झाली? मोतीबाग। किती जण होते तुम्ही? 3 जण? आम्ही 3 जण होतो, पण आमच्या 3 जणांना पण त्यांना घायल केलं। नमस्कार, मी डॉक्टर मुलगीर सध्या कॅज्युअल्टीमध्ये ड्युटीवर आहे। आपल्याकडे 3 पेशंट आलेले आहेत। तर त्याच्यामधलं पहिला रवींद्र अशोक लाड, वय 28 वर्ष, जुना जालना गवळी मोहल्ला इथला आहे तो, आणि त्याला जास्ती मार आहे, थोडा डोक्याला वगैरे जास्त मार आहे। त्याला आल्याच्या नंतर आपण प्रथम उपचार करून सलाईन BP वगैरे आणि त्याचे जे काही ब्लिडिंग वगैरे आहे ते थांबून थोडंसं त्याचे जास्ती मार असल्यामुळे त्याला आपण रेफर केलं हायर सेंटरला। त्याची तब्येत थोडीशी नाजूकच आहे। आणि दुसरे जे 2 आहेत, प्रेम अशोक लाड, वय 20 वर्ष, याला डोक्याला मार लागून तिथं आपण रक्तस्राव चालू होता, त्याच्या आपण टाके वगैरे देऊन थोडं स्टेबल केलेलं आहे। यांना ॲडमिट करून आपण पुढचे इन्व्हेस्टिगेशन्स करणार, CT स्कॅन आणि दुसरीकडे काही नाही पण CT स्कॅन वगैरे करणार आहेत आपण। आणि तिसरा जो मुलगा आहे नरेश रामलाल अवघड, वय 20 वर्ष, हा बी जुना जालना गवळी मोहल्ल्याचा आहे। याच्या सुद्धा डोक्याला मार आहे, टाके वगैरे टाकून आपण सध्या स्टेबल केलेला आहे। यांना दोघांना ॲडमिट करून पुढील CT स्कॅन वगैरे करणार आहेत आपण। माझं नाव डॉक्टर मुलगीर, सिव्हिल हॉस्पिटल जालना, मेडिकल ऑफिसर। सिंधुदुर्ग येथे आंबा आणि काजू पिकांच्या नुकसानीमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली। मुंबई गोवा महामार्गावर कुडाळजवळ शेतकऱ्यांनी टायर पेटून जोरदार निदर्शने केले। आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झालेत, तर नुकसान भरपाईसाठी सरकारने तातडीने मदत जाहीर करावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। दरम्यान आंदोलनादरम्यान महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाल्याचे दिसून आलं, तर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला। शेतकऱ्यांच्या या आक्रमक आंदोलनामुळे प्रशासनाचं लक्ष वेधलं गेलं असून पुढील घडामोडीवर सर्वांचं लक्ष लागलंय।